शेवटी आता प्रवास सुरू झालाय. जेमतेम आता किती आलापल्ली ते हेमल कसा 3:30 जेमतेम वाजले आहेत. आता शारदा पण भेटली ते प्रवासात. जग्या पण भेटेल आता बहुत दिवसानंतर, तो पण खुश होईल. शेवटी आता आलापल्ली भामरागड हेमल कसा प्रवास सुरू झाला. रस्ता छान आहे. आतापर्यंत जो रस्ता होता एवढा कठीण होता. प्रवास पण एक अनुभव सारखा होता आमच्या लाईफमधला. आणि पावसाचे सगळे महिला पुरुष बाहेर निघले आहेत. थोडा नाश्ता झाला त्याच्यामुळे बरा झाला. आणि खूप वर्षानंतर आम्ही या रस्त्याने आज जात आहे. जुन्या आठवणी आमच्या आजही आहेत या रस्त्याने. अवेलेबल 5 वर्षानंतर मी या रस्त्याने जात आहे आज. आणि जे आहे ते आताही आहे. वैनवैभव पण आहे. आलापल्लीच्या नंतर तर काही प्रॉब्लेम नाही. जंगल जसं तसंच आहे. झाडं तशी आहे. रस्ता छान आहे. फक्त जो मार्ग होता तो थोडा आष्टी आलापल्ली तो बेकार होता. ते वैनवैभव पाहण्यासाठी आपण सगळेजण येतो हरवेळी. पण हा जंगल टिकण्यासाठी पण कधी रस्त्यावर उतरावं लागेल. एक मी पर्यावरणवादी म्हणून सांगत आहे. बाकी आपल्या इकडे काही जास्त काही दिसणारा प्राणी नाही. फक्त सागाच्या झाडाच्या व्यतिरिक्त बाकी भरपूरच आहे आपल्याकडे झालेलं. आपण प्रकाश काकांना सगळे भेटायसाठी येतो. फक्त त्यांची भेट घेण्याव्यतिरिक्त पण सगळ्या गोष्टी जाताना अनुभवल्या पाहिजे. जे छोटे छोटे पाडे असेल, तिकडची संस्कृती असेल, ते पण अनुभवली पाहिजे. आज आम्ही पावसात असताना थोडा आम्हाला स्टॉप घेता आला नाही. पण उद्या पाऊस नसेल तर आम्ही येता येता ते सगळं अनुभवू. ते सगळं शूट करता आला पाहिजे. पण माहीत नाही आज उद्या पण होणार का नाही, आहे का नाही. उद्या पाऊस नाही पाहिजे. पण जेवढं होता ब्लॉगमध्ये घेता येईल तेवढं मी आज देत आहे. पण हेमल कशा जाण्याची उत्सुकता तर बहुत आहे. सगळे भेटले पाहिजे. वेगळ्या वेगळ्या वाट पाहत आहे. जुना मित्र आहे तो माझा. आणि आमची वहिनीसोबतच आहे. हेमलकशीच्या गेटवर पोहोचलो. बाकी नंतर फिरू. आणि आता शेवटी आम्ही गेटवर पोहोचलो. आता आम्ही नंतर मग आनंद हेमलकशात जाऊ. शेवटी सगळं बाकी भेट घेऊ. बाकी विमान याला विसरलो नाव थोडा लक्षात नाही माझ्या. पण खूप आनंद होत आहे. सासऱ्याला गेटवर पोहोचलो आहे. खूप आनंद झाला. आता
चलता का सर गाडीत? कुत्रा हा चांगला आहे ना, एक नवीन डेव्हलपमेंट. बरोबर आहे. तिकडे जागा पण आहे ना सर, जास्त जागा. मेन म्हणजे हा हेमलकसा आहे. या गावावरून नाव पडलं प्रकल्पाचं हेमलकसा. आणि आज म्हणजे खूप दिवसाने आलो मी. तुझा नंतर हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे मुकिया. पोचलो सरांच्या घरी, मुक्याच्या सासऱ्याच्या घरी. आणि मस्तपैकी आता मोसम मोकळं झाला आहे पाऊसने. सगळे बर्थडेसाठी येत आहेत, छोटे छोटे मुलं छत्रीत मस्त परी बनवून आली आहे मस्त. आणि हे सगळं हेमलकशात आहे आम्ही. हे आदिवासी लोकांचे छोटे छोटे पांडे आहेत, त्या तिथे आता आम्ही थांबलो आहे. आणि ते सरांचं घर आहे. म्हणजे खूप छान असं वातावरण आहे तिकडे. आपण आहे डोंगर तिकडे आहे. आणि हा नॅचरलपणा जो इकडच्या वातावरणात आहे तो खरंच एकदम वेगळा आहे. म्हणजे सुकून भेटते इकडचा. कुठला जास्त आवाज नाही, काही नाही. पाहू शकता इकडे छोटासा गाव आहे. आणि ते नॅचरलपणा, काड्यानं बनवलेलं सगळं कंपाऊंड आहे. ताडाचे झाड आपलं तिकडे एक दिसतं आहे. आणि एक छोटंसं घर असलेलं असं मस्तपैकी घर आहे इकडे. म्हणजे घरचा कोणी व्यक्ती मिळला तर आपण आपण शमशानभूमीत नेतो. पण गडचिरोली जिल्ह्यात जो इकडचा भाग आहे मृतकाचा, तिथे हे सगळं आपल्या घराच्या शेजारीच गाडतात. आणि त्याचं स्ट्रक्चर बनवून ठेवतात, त्या दगडाचं बनवतात. त्याचं हे नॅचरलपणा. कमराकडे पोचलो प्लेटा घ्यायसाठी. सध्या गेला तिकडे प्लेटा घ्यायसाठी. पावसाचा मोसम आहे, आज रविवार, सगळं मार्केट बंद असते. आणि इकडे जो काम चालू आहे पुलाचा, बघू शकता तिकडून तो पुलाचं काम आता अर्धवट झालेलं आहे आता. आणि तिकडून तो डायरेक्ट इकडे येतील. म्हणजे या लाईने तो खाली उतरेल, म्हणजे मार्केटला लाईन राहणार नाही. आणि नदी तुडून पडते. आपण सकाळी उद्या जाणार आहोत. प्लेटा बिटा तर आम्ही घेतल्या आहे. तर किती घेतला? 5 होऊन जातो.
हे आता आले 5-1 वर्ष झाल्या, पण त्याच्या पहिले नाही ना आहेत म्हणजे ओके. बंगाली, मुसलमान. आता आम्ही जो छोटा पूल आहे त्याच्यावरून आता जात आहे. हा कित्येक वर्षापासून मिळत नव्हता, तो पाणी कमी असेल तर आंघोळ पण त्याचा सॉंग आहे, मस्त भरली आहे. मस्त झाला आहे. पूल लवकरच जाऊ दे व्हिडिओ असेल तर मग. आता मी तिकडे गेलो होतो ना, तुझा टाकतो ना ते. साडे 11 वाजले आणि बाकी ते गोष्टी करत करत जेवण करत आहे. माझं निपटलं लवकरच आणि मुकेश असेल, जग्या आहे, सत्य आहे, ते आरामशीर गोष्टी करत करत जेवण करत आहे. ते जग्याचं जेवण झालंच आहे. आता मुख्याला वाचा आहे जेवण करत आहे. हा जो प्रवास होता हा बहुत मजेशीर होता. पाऊस पण होता रस्त्यात, खूप जणांचे फोन आले रस्ता कसा होता. तो एक अनुभव आहे, तो घेतला मी सगळा. सगळे विचारत होते का रस्ता कसा होता, कसा प्रवास झाला. आणि अजून उद्या अजून परतीचा प्रवास आहे, तो एक अनुभव राहील. आणि जेमतेम 11:30 वाजले. आता सगळ्यांना गुड नाईट. आपण कधी हेमल कसा येत असाल तर विचार करून या, कारण की रस्त्याची दयनीय अवस्था आहे. बाकी आलापल्ली तिकडे छान रस्ता आहे, मोसम बड्या आहे, जंगल एकदम मस्त आहे, आपण येऊ शकता. आणि अशा पद्धतीने आमचा हा आजचा प्रवास झाला आहे. जेमतेम 11:30 वाजले, आता 12 वाजता आहे आणि सगळ्यांचे जेवण करून आता झोपतात का नाही माहीत नाही.